क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फिल्डिंग लावली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अजय आणि एके गोलंदाजी मार्कवरती अक्षय. शॉर्ट पिच चेंडू उंच हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका. केतन त्या ठिकाणी धावतोय, परंतु केतनच्या देखील आवाक्याच्या पलीकडे एक दर्जेदार उत्तम सुरुवात, चांगल्या फटक्याने सुरुवात केली ती मात्र अजयने. 4 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. पहिला पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू आहे. 3 षटकांचा मात्र या ठिकाणी हा सामना आहे. 3 षटकांमध्ये कोणत्या धावसंख्येपर्यंत संघ जाऊन पोहोचेल यासाठी मात्र मैदानावरती अजयचं राहणं आणि त्याच्या समवेत आलेला प्रवीण, ही सलामीची जोडी कोणत्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचते हे पाहणं. जोरदार अपील केली जाते, चांगला चेंडू टाकलाय, परंतु पंचांनी थोडंसं मात्र एक वेगळा निर्णय घेतला की हा चेंडू मात्र या ठिकाणी वाईड असणार आहे. पहिली एक्स्ट्राची धाव लागली जाते ती मात्र मालवाडी या संघाच्या खात्यावरती. धावसंख्या 5, पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवरती हा संघ जाऊन पोहोचलाय मालवाडी संघ. मागील सामन्याचा विचार केला तर मालवाडी संघाने मुक्पेसारख्या बलाढ्य संघाला मात्र लढत दिली आणि त्या सामन्यामध्ये विजयी संपादन केला. शेवटच्या षटकामध्ये आकाशने खूप दर्जेदार गोलंदाजी केली. अक्षयचा पुढील चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकला, एज लागली गेली आहे. अमर त्या ठिकाणी आहे, कुठलीही चुकी करणार नाहीये, झेल पकडली जाते. पहिला आद्रा अगदी फार मोठा गडी या ठिकाणी बाद करण्यात यशस्वी झालाय तो मात्र अक्षय. मागच्या मॅच मध्ये देखील आमचे स्कोरर सांगतायत की मागच्या मॅच मध्ये अक्षय मॅन ऑफ द मॅच राहिला. सामनावीरचा किताब त्याने पटकावला होता, कारण ज्यावेळेस चांदई विरुद्ध खेळत असताना अक्षयने आतिशला देखील पहिल्या चेंडूवरती माघारी परतवलं होतं, एज लागली होती. आणि या ठिकाणी देखील जो मालवाडी संघाचा आधारस्तंभ म्हणून मानला जातो अजय, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. म्हणजे पहिला गडी बाद झालाय. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला असला तरी आता दुर्वा 11 सावळे संघ हा कमबॅक करताना दिसतोय. या ठिकाणी गडी बाद केलाय. पहिला गडी थोडासा आता दबावाखाली जाणार की मात्र त्या विरुद्ध फायटिंग करण्यामध्ये फलंदाजी करणार हा नवीन गेलेला फलंदाज ज्ञानेश्वर. खूप सुंदर असं नाव ज्ञानेश्वर हा फलंदाज खेळपट्टीवरती वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. समोर अक्षय गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. त्या ठिकाणी दुसऱ्या स्लिप मध्ये मात्र या ठिकाणी हा चेंडू गेला. तत्पूर्वी अतिशय वेगाने प्रवीणने या ठिकाणी एक धाव घेतली. एका धाव्याने 6 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. खूप दर्जेदार गोलंदाजी. वारंवार आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं षटक टाकत असतो आणि गडी देखील बाद करत असतो. आज देखील एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. समोर टाकलाय, पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली. स्वतःच्या गोलंदाजीवरती अक्षय मात्र जज करतोय आणि दुसरा विकेट अतिशय महत्वाचा सलामीवीराच्या भूमिकेत गेलेला प्रवीण देखील यावेळेस माघारी परततोय. अजय आणि प्रवीण या दोन्ही फलंदाजांना, जे दोन्ही सलामीवीराच्या भूमिकेत गेले होते, त्या दोघांना खऱ्या अर्थाने बाद करण्यात यशस्वी झालाय. तो दुर्वा 11 सावळा संघाचा रफ्तार किंग ओळखला जाणारा एके अक्षय याने मात्र खऱ्या अर्थाने आता बॅकफुटवरती नेऊन ठेवलंय मालवाडी संघाला. 2 गडी बाद झाल्यानंतर आता थोडीशी मात्र या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल ते मालवाडी संघाला, कारण धावसंख्येवरती जर तुम्ही 30 ते 35 धावा ठेवल्या तर मात्र नक्कीच तुमचं थोडंफार कमबॅक होऊ शकतं. कारण दुर्वा 11 सावळे हा संघ मागील सामन्याचा विचार केला तर 2 षटकामध्ये त्या ठिकाणी 36 धावा केल्या होत्या आणि सामना मात्र आपल्या खिशात घातला होता फर्स्ट राऊंडचा. यावेळेस सेकंड राऊंडमध्ये आपण पाहतोय मालवाडी विपक्ष दुर्वा 11 सावळे 2 गडी बाद झाल्यानंतर अक्षयचा पुढील चेंडू. पॉवर प्लेचं हे पहिले षटक थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला. जयवंत देखील चुकी झाली आहे, स्लीपरच देखील चुकला. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलकावरती संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 7 या धावसंख्येवरती वाईडच्या स्वरूपात आणि वाईड +1 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय संघ. थोडीशी दिशा भरकटली. दुसरा वाईड या पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण 9 क्षेत्ररक्षक पाहतो. लॉंग ऑन लॉग ऑफ अशा प्रकारे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर कट केलेला हा चेंडू आहे. पॉइंटच्या डोक्यावरून केवळ फटका केलाय. दिशा दिली आहे चेंडूने मात्र हुलकावणी दिली दोन्ही क्षेत्ररक्षकांना आणि फलंदाजाच्या इराद्यावरती पाणी फिरलं आउटफील्डने, कारण या ठिकाणी हा चौकार गेला पाहिजे होता. अशा ठिकाणी केवळ दुहेरी धाव
2 धावा कंप्लीट केल्या त्या मात्र मालवाडी संघाने आणि 2 धावांच्या मदतीने 10 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. जवळजवळ इल्लीगली षटक संपलं होतं, परंतु 2 वाईड चेंडू टाकले म्हणून हा अतिरिक्त चेंडू टाकावे लागतायत. स्लोवर वन फसवलं, गतीने फसवलं यावेळेस आणि पहिलं षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट होतंय दुर्वा 11 सावले संघाकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी करत असताना सलामीवीर 2 माघारी पाठवले आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या त्या मात्र अक्षयने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी असेल फलंदाजी असेल यासाठी गोलंदाज निवडलाय तो मात्र गौतम. वेगवान गोलंदाज हा देखील आहे दुर्वा 11 सावले संघाचा. त्याच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे प्रहार करणार नवीन आलेले फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर आणि संगम. ज्ञानेश्वर आणि संगम ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. 10 ही धावसंख्या झाली. 10च्या सरासरीने पहिलं षटक संपलं. आता 30 यार्ड सर्कलचं जे रिस्ट्रिक्शन होतं ते मात्र आता थोडंसं बाजूला झालं आणि 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. स्क्वेअर लेग पाहतोय, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा पॉइंट मध्ये या ठिकाणी हा चेंडू जसा वेगाने टाकला, गौतमकडे वेग आहे आणि त्याच वेगाने बॅट फिरवली ती मात्र ज्ञानेश्वरने आणि या ठिकाणी हा षटकार येतोय तो मात्र मालवाडी संघासाठी. संगम सॉरी, स्ट्राईक एंडला संगम आहे, नॉन स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर. संगमच्या फळीतून आपल्या संघासाठी आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणारा हा संघर्षमय षटकार होता तो मात्र संगमच्या बॅटमधून. या 6 धावसंख्येने मात्र 16 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. पुन्हा टाकलाय, पुन्हा त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि अक्षय त्याने झेल पकडली आणि संगमच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. पवेलियन मध्ये जाणार संगम. नवीन फलंदाज आकाश त्या ठिकाणी मैदानाकडे, योगेश मैदानाकडे जाण्यासाठी रवाना होतोय. चांगली फलंदाजी करत होता, आक्रमकता स्वीकारली होती परंतु थोडीसा फटका चुकीचा राहिला आणि बाद होऊन माघारी परतला. 16 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय तो मात्र मालवाडी संघाचा. योगेश नवीन फलंदाज ज्ञानेश्वरला साथ देण्यासाठी खेळपट्टीवरती रवाना झालाय. सुंदर अशी खेळपट्टी बनवली आहे ते मात्र जय गावदेव धोत्रे संघाने. सुंदर असं आयोजन. शॉर्ट पिच चेंडू अगदी समोरच्या दिशेने, योग रुपेश त्या ठिकाणी चुकी करतोय. अगदी सहजरित्या झेल होती परंतु हातामध्ये पडली असताना देखील जमिनीवरती झेल पडली आणि या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट होतीये. 17 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी होतीये गौतम कडून. षटकार खेचल्यानंतर कमबॅक करताना गौतम आपल्या संघासाठी. पुन्हा या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. पाहू औत्सुक्याचं ठरेल की चौकार आहे की षटकार. षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक चांगला दर्जेदार फटका या योगेशच्या बॅट मधून. काय संगमच्या कोण होता तिकडे? ज्ञानेश्वर त्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती होता आणि ज्ञानेश्वरच्या बॅट मधून हा षटकार येतोय. संघर्ष करतोय मालवाडी संघ. एका चांगल्या गोलंदाजी विरुद्ध चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. जरी अजय आणि प्रवीण लवकर बाद झाले असले तरी मात्र संगम, ज्ञानेश्वर हे आपल्या संघाच्या डावाला आकार देण्यासाठी या ठिकाणी फलंदाजी करताय. पॉइंटच्या दिशेवरून हा देखील एक चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणी चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या, 3 धावा कंप्लीट केल्या या दरम्यान. 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या. अजूनही या षटकातील चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत आणि 5 चेंडूंमध्ये जर विचार केला तर तब्बल 16 धावा आतापर्यंत गौतमने खर्च केल्यात. अक्षयने 10 धावा खर्च केल्या होत्या. हा समोर चेंडू दिला होता, पुन्हा एकदा एज लागली गेली. चेंडू अगदी 38 सर्कल मध्येच राहतोय. गौतम त्या चेंडूला हाताळणी करणार. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने
संघ जाऊन पोहोचतोय तो 27. म्हणजे गौतमने या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. थोडासा महागडा ठरला गौतम. आता तिसरे षटक सुरू होण्यासाठी मात्र कोणता गोलंदाज निवडला जाणार, पाण्याची मागणी केली जाते. तर त्वरित विनंती असेल की मैदानामध्ये पाणी पाठवायचे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि यामध्ये खूप सारी एनर्जी खर्च होत असते आणि अशा परिस्थितीत वारंवार पाण्याची आवश्यकता असते खेळाडूंना आणि ती त्याचा पुरवठा लवकरात लवकर करायच्या आयोजकांना विनंती आहे की आपण मैदानावरती लगेचच खेळाडूंना पाणी पुरवायचे. योगेश आणि ज्ञानेश्वर ही जी जोडी आहे ती मात्र आता काय कमाल करणार, कारण या मागील षटकामध्ये 17 धावा आल्यात. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. 3 षटकांचा हा सामना आहे आणि यामध्ये किती धावा काढणार, तेवढ्या धावा मात्र संघर्ष करण्यासाठी पुरेशा असतील का याचा देखील मालवाडी संघ विचार करेल. आणि दुसऱ्या बाजूने दुर्वा 11 सावले हा संघ विचार करेल की गौतम थोडासा महाग ठरल्यानंतर आता रुपेश हा थोडीशी चांगली कामगिरी करून आपल्या संघाला कमीत कमी धावा देऊन कुठेतरी 30-35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार का, यासाठी विचार विनिमय करताना अक्षय, जयवंत आणि रुपेश ही तिहेरी जोडी मात्र या ठिकाणी विचार करते की कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. तर या दरम्यान स्लॉग ओव्हरच्या षटकाला सुरुवात झाल्याने काय फलंदाजी करतोय. ज्या इराद्याने मात्र रुपेशला, जयवंतने आणि अक्षयने विचार करून गोलंदाजी दिली. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. 27 आणि 6 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 13 चेंडूंमध्ये 33 धावा थोडंसं महागडा ठरतोय का दुर्वा 11 सावळे संघ, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी करावी अगदी त्या प्रकारे होत नाहीये. थोडासा आता विचार करावा लागेल, व्हेरिएशन करावं लागेल. कुठेतरी व्हेरिएशन करून एखादा फलंदाज बाद करणं गरजेचं ठरेल ते दुर्वा 11 सावळे संघाला, कारण धावसंख्या खूप वेगाने धावफलकावरती वाढते. अशा वेळेस फलंदाजाला रोखणं गरजेचं आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी रुपेश टू योगेश, समोर टाकला, एज लागली गेली. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करता आलं असतं परंतु चेंडू हातातून निसटून जातोय. तो मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धावांनी 35 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला आहे. उर्वरित 4 चेंडू आहेत. व्हेरिएशन केलं होतं यावेळेस रुपेशने, एज लागली गेली होती, स्लीपर थोडासा चुकला आणि 2 धावा मात्र यावेळेस मिळत आहेत. मालवाडी संघ जरी या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी थोडासा निराशाजनक खेळ राहिला परंतु तदनंतर मुक्पे संघाला पराभूत करून सध्या खेळतोय तो मात्र दुर्वा 11 सावळे संघासमवेत. पुन्हा व्हेरिएशन या ठिकाणी आपल्याच फॉलो थ्रोमध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करता आलं असतं, कारण झेल सरळ हातामध्ये होती परंतु अतिशय वेगाने धावपट्टीवरती होता रुपेश, झेल सुटली गेली. आणखीन एक जीवदान मिळतंय ते मात्र मालवाडी संघाच्या योगेशला आणि त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने 36 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अद्याप मैदानावरती बाकी आहे. योगेश आणि ज्ञानेश्वर या दोघा जोडीने मात्र थोडीशी कमाल केली आहे मालवाडी संघासाठी.
आधारस्तंभ ठरलेत, संघर्ष करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा व्हेरिएशन स्लोवर गतीचा चेंडू टाकला, त्या ठिकाणी लॉंग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय परंतु थांबवलं ज्ञानेश्वरने. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्याच्या कंप्लीट झाल्यानंतर 38 या धावसंख्येवरती जरी अजय आणि 1 शॉट, यस 1 शॉट. बघा पंचांनी अतिशय चांगल्या प्रकारे निरीक्षण करून 1 धाव असल्याचं मात्र या ठिकाणी निर्वाळा दिलाय. एक शॉर्ट रन होती, अति घाई संकटात नाही अशी परिस्थिती मालवाडी संघावरती झाली आणि त्या मोबदल्यात 1 रन मात्र मायनस करण्यात आली. पुढील चेंडू समोरच्या दिशेने एज लागली गेली, कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल पकडली जाते. ज्या विकेटची आवश्यकता होती या गोलंदाजी मध्ये आणि तो विकेट मात्र या ठिकाणी कमावतोय रुपेश. व्हेरिएशनसाठी ओळखला जाणारा हा एक प्रमुख उत्तम दर्जाचा गोलंदाज आणि त्याने मात्र आता विकेट कमावली. ही विकेट थोडीशी उशिरा का होईना परंतु आता कमावली. 38 या धावसंख्येवरती हा विकेट जातोय. बारक्या कांबळे मैदानावरती आता जातोय, तो मात्र 6व्या क्रमांकावरती मालवाडी संघासाठी. योगेश त्याने मात्र चांगली फलंदाजी केली. एक षटकार योगेशच्या बॅटमधून आपण पाहिलाय, पण ऑन स्ट्राईक एंड वरती आहे. उर्वरित शेवटचा चेंडू आहे. सिमेंट आयोजकांनी केलेल्या जादूच्या कामामुळे या ठिकाणी थोडंसं स्लिप झाला रुपेश, कारण सिमेंटचा थर मात्र मुलामा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे पिच वरती आणि त्यामुळे स्लिप झाला. गोलंदाज रुपेश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्क वरती चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. नवीन फलंदाज बारक्या समोर टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि त्या ठिकाणी पंचषटक संपल्याचा इशारा करतायत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रुपेशने मात्र कमाल केली. थोडी कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं आणि 37 धावसंख्येवरती मालवाडी संघ थांबला. विजयासाठी 38 धावसंख्येची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये दुर्वा 11 सावळे संघाला. तर चला दुर्वा 11 सावळे संघ आपले फलंदाज त्वरित मैदानामध्ये रवाना करायचे. क्षेत्ररक्षण लागले मालवाडी संघाचं. पंच गणेश रसाळ आणि आकाश रसाळ यांना देखील विनंती करतो आपण देखील लगेचच या ठिकाणी मैदानावरती जायचे, चेंडूची पुरवणी करायची. सामन्याला त्वरित सुरुवात करायची. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकांमध्ये तब्बल 38 धावसंख्येची गरज होती. विचार करायला गेला तर पहिल्या राऊंडमध्ये दुर्वा 11 सावळे संघाला 4 षटकांमध्ये 36 धावसंख्येची गरज होती. आता मात्र 3 षटकांमध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. परंतु हा सामन्याचा वेळेनुसार बदल झालाय, कारण हा तो पहिल्या राऊंडचा सामना होता, आता सेकंड राऊंडचा सामना आहे. थोडंसं प्रेशर आहे, कारण क्वालिफायरच्या राऊंडमध्ये कोणता संघ जाणार यासाठी मात्र ही लढाई मैदानामध्ये खेळपट्टीवरती सुरू आहे. एकीकडे मालवाडी संघ ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये, आणि दुसऱ्या बाजूने चांदई संघाला पराभूत करून दुर्वा 11 सावळे हा संघ देखील दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या फेरीतील ही चांगल्या प्रकारची लढाई सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते. जाऊया जय गावदेव प्रसन्न यांचं सुंदर असं आयोजन, मंगेश दादा यांना यांच्या स्मृतीस अनुसरून हे मात्र आयोजन
मंगेश दादा जय गावदेव धोत्रे संघाचा एक आधारस्तंभ, तो जरी आज आपल्यात हयात नसला तरी देखील त्यांच्या स्मृतीस मानवंदना करून मात्र या ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी भरवलीच गेली आहे. तर 38 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नेहमीप्रमाणेच दुर्वा 11 सावळे संघाकडून ओळखला जाणारा दुर्वा 11 सावळे संघाचा डेव्हिड वॉर्नर, गौतम आणि जयवंत जेडी ही सलामीवीराची भूमिकेत जोडी मैदानावरती खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. चेंडूची चाचपणी केली जाईल. पंचांना विनंती आहे की आपण विलंब केला तर आपल्याला देखील दंडित केलं जाईल. सामना त्वरित सुरू करायचे. 3 षटकांचा सामना आहे. कुठल्याही प्रकारचा ब्रेक नाही घेता मात्र या ठिकाणी हा सामना लगेचच सुरू करायचे. पहिल्या गोलंदाजी मार्कवरती योगेश मालवाडी संघाकडून, मालवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो योगेश मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. मालवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर मात्र 38 धावसंख्येच्या आतमध्येच दुर्वा 11 सावळे संघाला रोखायचं लागेल आणि दुर्वा 11 सावळे संघाला जर जिंकायचं असेल तर 38 धावसंख्या कराव्या लागतील. पहिला चेंडू, संघर्ष सुरू झालाय आणि संघर्षाचा पहिला षटकार येतोय दुर्वा 11 सावळे संघाचा डेव्हिड वॉर्नर, गौतम दुलेच्या बॅटमधून षटकार. 6 धावेंनी मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात केली गौतमने. एका चांगल्या इराद्याने, आक्रमक इराद्याने मात्र खेळपट्टीवरती गेला. त्याला माहिती आहे की आपल्याला क्वालिफायर राऊंड खेळायचंय. कुठेतरी या जय गावदेव चषक याच्यामध्ये एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचंय या इराद्याने या संघर्षाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती योगेशचा षटकार आल्यानंतर आता काय रणनीती असणार योगेशची देखील आणि गौतमची देखील, कारण 38 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढील चेंडू, शॉर्ट पिच टाकला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सरळ निघून जातोय. चौकार. दिलखेचक आदा गणेश रसाल यांची आपण पाहतोय चौकाराचा इशारा करत असताना सर्व प्रेक्षकांना भारावून टाकते ही अदा आणि नक्कीच हा चौकार आलाय. काय आक्रमक फलंदाजी करतोय, कुठल्याही प्रकारचा थारा देत नाहीये तो गोलंदाजाला या मैदानावरती. 2 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या. समोर टाकला, फुलटॉस टाकला, फुलटॉस वरती फटका खेळलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 14 धावा. अतिशय जणू का पहिल्या षटकामध्येच या 38 धावा करायचेत की काय अशा इराद्याने मात्र हा गौतम दुले फलंदाजी करतोय. अक्षरशः तुटून पडलाय तो मात्र योगेश वरती. योगेशला कुठल्याही प्रकारचा विचार करायचा वेळ देत नाहीये. चेंडू डिलिव्हर होण्याच्या आत चेंडूवरती जातोय आणि आक्रमण करतोय आणि या आक्रमणाने मात्र 3 चेंडूंमध्ये 3 मोठ्या फटक्यांनी 14 या धावसंख्येवरती हा जाऊन पोहोचलाय दुर्वा 11 सावळे संघ. दुर्वा 11 सावळे संघ म्हणजे गणेशदादा मोडक यांच्या मुलीचं हे नाव आणि पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक ट्रॉफीज या संघाने कमवलेल्या आहेत. एक फार मोठा आधारस्तंभ गणेशदादा मोडक. हे कुठेही मॅच असू द्या, कशीही मॅच असू द्या, कितीही महत्त्वाचं काम असू द्या, ते बाजूला सारून आपल्या संघाच्या पाठी सदैव त्या ठिकाणी असतात. कितीही पराभव झाले तरी त्या पराभवाला बाजूला सारून नव्या उमेदीने आपला संघ बांधतात आणि या ठिकाणी ही चांगली दमदार सुरुवात. पुढचा चेंडू अगदी खालवर राहिलेला चेंडू होता. थोडीशी फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता गौतम त्याच इराद्याने त्या पाठवले कॅप्टनने त्याला आणि त्या आक्रमकतेला कुठेतरी आता थोडासा आळा बसला आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. योगेशला देखील थोडासा आता आत्मविश्वास आला असेल कारण 1 धाव कंप्लीट केली आहे. नॉन स्ट्राईक एंडला आला, परंतु त्याचाच जोडीदार जयवंत हा देखील गेलाय. जोरदार अपील केली जाते मैदानावरती खेळपट्टीवरती. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं गौतमचं आणि जयवंतचं देखील, परंतु कुठली हानी झालेली नाहीये आणि हा निर्धाव चेंडू. मी म्हटलं की आत्मविश्वास वाढला थोडासा योगेशचा, कारण ज्या प्रकारे आक्रमण करत होता गौतम त्या ठिकाणी आता गौतम नॉन स्ट्राईक एंडला आल्यानंतर आत्मविश्वास वाढल्यानंतर चांगला चेंडू डिलिव्हर केला तो योगेशने आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू शेवटचा आडव्या बॅटने खेचलाय ऑन साइडला, षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती दुर्वा 11 संघ जाऊन पोहोचलाय तो विजयाच्या समीप 21 या धावसंख्येवरती. 12 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. आता अजूनही सामना संपलेला नाहीये, परंतु विजयाच्या दिशेने ज्या प्रकारे वाटचाल केली, पहिल्या षटकामध्येच आक्रमण केलं आणि ज्या प्रमुख गोलंदाज होता त्या गोलंदाजावरतीच आक्रमण केलं. 21 धावा कमावल्या आपल्या संघासाठी.
आता नवीन गोलंदाज अजय अजय पवार हा गोलंदाज निवडलाय. बघूया अजय काय कमाल करेल का. ज्या प्रकारे फलंदाजी होते, आक्रमकता दाखवतोय दुर्वा 11 सावळे संघ सध्याच्या घडीला थोडंसं फॉर्ममध्ये दिसतोय, कारण वारंवार प्रॅक्टिस सराव दिसून येतोय तो मात्र गौतमच्या आणि जयवंतच्या बॅटमधून. अजय पवार काही कमाल करणार का मालवाडी संघासाठी, की ज्या आक्रमकतेने गौतम दाखल झालाय ती आक्रमकता देखील वारंवार ठेवेल. फटका खेचलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार का. नाही, पोहोचू शकत नाही, कारण गौतमची आक्रमकता पाहून चेंडू देखील अतिशय घाबरायला लागलाय आणि सरळ सीमारेषा पलीकडे जाताना दिसतो. यावेळेस देखील दुसऱ्या षटकामध्ये देखील प्रहाराला सुरुवात केली आहे गौतमने. चेंडू षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. 27 या धावसंख्येवरती 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा फटका खेचलाय, त्या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव कंप्लीट केली आहे. मथुर प्रवीण त्या ठिकाणी आहे. चांगल्या प्रकारे रुद्राबाईलाचे मालक आणि मथुरचे देखील खूप मोठे फॅन आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, टाळ्या वाजतात त्यांच्यासाठी. आणि आता मात्र अजयला कमाल करावी लागेल. एखादा विकेट जर कमावला तर दुर्वा 11 सावले संघाला थोडंसं बॅकफुटवरती ढकलण्यात यश येऊ शकतं, परंतु तो विकेट येत नाहीये, झेल ओढली जाते. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो अजय त्या ठिकाणी, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 29. 9 ची गरज आहे आता. 9 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. बॉल टू रन अशी इक्वेशन समीकरण आले. समीकरण वारंवार बदलत जाणार. चेंडू जसा पडेल डिलिव्हर होईल तसं धावफलक वाढतं कमी जास्त होत जाणार. दांडी गोल केली आहे, वेगाने मात्र बीट केले. ज्या आक्रमकतेने फलंदाजी करत होता त्या आक्रमकतेने गोलंदाजी केली अजयने यावेळेस आणि सरळ त्रिफलाचीत केले. ते मात्र दुर्वा 11 सावळे संघाचा वंडर बॉय डेव्हिड वॉर्नर गौतम धुलेला मात्र या ठिकाणी माघावरी परतावं लागेल. प्रसाद नवीन बॅट्समन मैदानाकडे रवाना होतोय. थोडासा दिलासा भेटलाय मालवाडी संघाला, परंतु सामना जवळ मी तर म्हणेल गौतमने आपल्या दुर्वा 11 सावळे संघाच्या बाजूने वळवलाय. कारण ज्या प्रकारे आक्रमण केलं होतं पहिल्याच षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, तदनंतर पुन्हा एकदा षटकार खेचला दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय विरुद्ध, परंतु अजयने देखील कमाल केली आहे. कारण अजय देखील कच्चा गुरुचा चेला नाहीये, तो देखील एक चांगला गोलंदाज आहे. आणि स्कोअर कार्ड आमचे गणेश दादा रसाळ या ठिकाणी विचारतायत पंच असून देखील 29 अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 8, या षटकाचे 2 आणि अजून एक षटक शिल्लक आहे. असे 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. बघूया, गौतम बाद झालाय, त्याने संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली आहे, परंतु देखील एखादा विकेट गेल्यानंतर दबाव येईल का. कारण नवीन फॉर्म मध्ये असलेला फलंदाज प्रसाद मैदानावरती गेलाय. अजय टू प्रसाद समोर टाकला, चांगल्या प्रकारे कट केलाय चेंडू डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली, फंबलिंग झालं थोडंसं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला वेगाने चित्याच्या चपलाईने. जयवंत आणि प्रसाद 2 धावा कंप्लीट करतोय. आता 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 7 धावा. महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी, मालवाडी संघासाठी देखील आणि दुर्वा 11 सावळे संघासाठी देखील. कारण क्वालिफायरची मॅच कोणाला खेळायची या इराद्याने दोन्ही संघ मैदानामध्ये सध्या लढाई करतायत, ही मॅच खेळतायत आणि या संघर्षामध्ये कोणता संघ विजयी होणार. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु एक आगळा वेगळा फटका लागला. मारायचं होतं पूर्वेला, चेंडू गेला पश्चिमेला या ठिकाणी, परंतु तरी देखील अतिशय फायद्याचा ठरला तो मात्र प्रसाद साठी आणि दुर्वा 11 सावळे संघासाठी. चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे चौकारासाठी आणि या चौकाराने धावसंख्या फलक जाऊन पोहोचलं. आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतात की 35. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. अजय वाघमारे आदिवासी कर्जत रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. उत्तम दर्जाचा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी अतिशय सुरेख करतो अजय, गोलंदाजी देखील तितक्याच प्रकारे चांगली करतो. परंतु यावेळेस 6 चेंडूंमध्ये 3 धावा रोखायचेत. समोर आहे जेडी, थोडंसं थांबवलं जातंय यष्टी रक्षकाकडून.
कारण क्षेत्ररक्षण लाभायचंय यष्टीरक्षकाला, कारण 3 धावा वाचवायचा असेल तर त्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. यासाठी यष्टीरक्षकाने थांबवलं. बघूया अजय काही कमाल करणार का, की जयवंत मात्र या चेंडूवरती प्रहार करून आपल्या संघाला विजय करणार का. मागील सामन्यामध्ये जयवंतने शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचून विजय संपादन केला होता, परंतु यावेळेस समजदारी दाखवावी लागेल, कारण सामना जिंकावा लागेल तो दुर्वा 11 सावळे संघाला. 6 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू, जोरदार अपील केली जाते. चेंडूला पंचांनी दाद उचलून धरली आणि सरळ बाद घोषित केलं ते मात्र जयवंतला. कमाल केली आहे अजयने, आक्रमकता स्वीकारली जयवंतने, परंतु ती थोडीशी मात्र अंगाशी आलेली दिसते, कारण पहिल्या चेंडूवरती अशा परिस्थितीत दबावाच्या क्षणी ही विकेट गमावणं थोडंसं निराशाजनक ठरलं ते दुर्वा 11 सावळे संघाला. परंतु अजूनही AK-47 आहे. अक्षय तो मात्र मैदानावरती जातोय. AK च्या नावाने ओळखला जाणारा अक्षय, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं आणि आपल्या AK-47 ने अजय आणि प्रवीणला त्या ठिकाणी बाद केलं होतं. आता तो मैदानावरती 5 चेंडूत 3 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडवरती जातोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, पंचांच्या डाव्या बाजूने हलक्या हाताने चेंडू बघा अतिशय खाली राहिला आणि यष्टीरक्षकाची चुकी. अगोदरच धावा खूप कमी आहेत या, आणि अशा परिस्थितीत हा चेंडू सोडणं, अशा प्रकारची चुकी करणं ही अपेक्षित नव्हतं मालवाडी संघाला आणि त्यांच्या कर्णधाराला देखील. मथुर देखील थोडेसे नाराज झाले असतील, कारण यष्टीरक्षकाने ही चुकी केली. आता 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. समोर आहे तो प्रसाद, हलक्या हाताने प्रयत्न केला. प्रेशर प्रेशर हे प्रेशर असतं ज्या वेळेस क्वालिफायरच्या अशा दबावाच्या मॅचेस असतात त्यावेळेस प्रेशर. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. आता सॉरी 2 धावसंख्येची, ओघाने बोलून गेलं. 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. सामना 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज होती आणि अशा परिस्थितीत यष्टीरक्षकाने एक मोफतची धाव त्यांना बहाल केली, बोनस मध्ये घेऊन टाका. आणि अशा परिस्थितीत आता 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज. प्रसाद काय गोलंदाजी करतोय तो मात्र या ठिकाणी अजय दबावाच्या क्षणी रायगड प्रीमियर लीग मध्ये माझी का निवड होते यावेळेस दाखवून देतोय तो मात्र जय गावदेव धोत्रे संघाच्या या आयोजनामध्ये अजय लाजवाब गोलंदाजी. 2 चेंडू आता 2 धावसंख्येची गरज. सामना कोणत्या परिस्थितीत होता, 2 षटकांमध्ये सामना जवळ जिंकला होता दुर्वा 11 सावळे संघाचा, आणि आता परिस्थिती कोणती निर्माण झाली. अक्षय आणि त्याच्या साथीला गेला नवीन रुपेश. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. जर ती यष्टीरक्षकाने धाव जर दिली नसती तर मात्र आता 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज असती, परंतु जर तर असतं क्रिकेटमध्ये अक्षय असेल तोपर्यंत मात्र मॅच ही दुर्वा 11 सावळे संघाची. फटका खेळलाय आणि काय परिस्थिती निर्माण झाली आहे. विजयाचा फटका होता, परंतु शेवटच्या क्षणी आपल्या बॅटला आवरू शकला नाही. हिट विकेट ठरतोय या ठिकाणी आणि दुर्वा 11 सावळे संघाच्या या चुक्या मात्र त्यांना पराभवाच्या छायेत नेऊन ठेवणार का. अगदी प्रेक्षकांच्या डोक्याला हात लावणारा मोमेंट मात्र या ठिकाणी निर्माण होतोय. काय केलं अक्षयने, काय केलं प्रसादने, काय केलं जयवंतने, याचा विचार मात्र या ठिकाणी करत असेल आता दुर्वा 11 सावळे संघ. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज होती आणि आता 2 धावसंख्येची गरज. 1 चेंडू. थर्ड अंपायर फेकीसाठी घेतलाय. यस, ऑब्जेक्शन घेतलंय. ओके ओके, आपले लेग अंपायर पंच आहेत तिकडे. यस, आता चेक करायचे. यस, नेक्स्ट बॉल. ओके, शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. हिटमॅन गेलाय केतन. एक चेंडू 2 धावसंख्येची गरज. अजय अजय अजय, सध्या मालवाडीचे प्रेक्षक बोलत असतील अजय 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 राहील का की दुर्वा 11 सावळे संघाचा तारणहार ठरेल केतन धुले.
ज्याने कर्जत प्रीमियर लीग मध्ये आताच चांगली कामगिरी केली आणि अशा परिस्थितीत आता अशा मोमेंटला त्याला माहिती आहे की एक चेंडूंमध्ये 2 धावा कशा करायच्या, ही परिस्थिती ओढवून का घेतली याचा विचार करत असेल आता गौतम जयवंत. चेंडू पुरवायचे मैदानामध्ये, परंतु अजूनही सामना गेलेला नाहीये. एक चेंडूंमध्ये 2 धावा कराव्या लागतील केतनला. आपल्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये न्यायचं असेल ती क्षमता आहे. केतनमध्ये बरेचसे सामने केतनने आपल्या जीवावर जिंकून दिलेत दुर्वा 11 सावळे संघाला आणि यावेळेस देखील ती किमया करावी लागेल ती केतनला. प्रेक्षकांच्या अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी मात्र ही मॅच या ठिकाणी या आयोजनामध्ये पाहायला मिळते. महत्वाची मॅच. एक चेंडू 2 धावसंख्येची गरज. लीगल बॅट मधून अजून एकही धाव दिलेली नाही अजयने. 5 चेंडू टाकलेत आणि अशा परिस्थितीत एक लेग बायची धाव. एक चेंडू 2 धावा. चेंडू हलक्या हाताने कट केलाय. चांगल्या प्रकारे बुद्धीचा वापर केलाय. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. केतन पोहोचलाय आणि दुर्वा 11 सावळे संघ जाऊन पोहोचलाय तिसऱ्या फेरीमध्ये. वेल प्लेड केतन. बुद्धीचा वापर केला. ताकद त्याच्याकडे भरपूर होती. त्याने जर ताकदीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित स्लोअर ऑन चेंडू टाकला होता आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी अजयने त्याला फसवलं असतं. परंतु केतन ने चांगला फटका खेळला आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. थर्ड अंपायर हा पंचांच्या मागणीनुसारच केला जाईल. व्हॉट अ मॅच. कडक मॅच. दुर्वा 11 सावळे संघ. केतनची छाती आता धडधड करायची थोडीशी थांबली असेल कारण त्याला माहितीये काय परिस्थिती आणून ठेवली होती. त्या ठिकाणी अक्षय AK-47 देखील तुटली गेली आणि हृदयाचे धोके थोडे थांबले होते गणेश दादांचे. परंतु केतनचं धन्यवाद. वेल प्लेड केतन. 2 धावा तू केलास आपल्या संघासाठी आणि संघ जाऊन पोहोचलाय. चला स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप आणि दुर्वा 11 सावळे. जयवंत कुठेही जाऊ नको आणि मारुती माली यांना विनंती करतो की लगेचच आपण टॉस उडून घ्यायचे. यस, या सामन्याचा सामनावीर दिला जातोय तो मात्र वन अँड ओनली डेव्हिड वॉर्नर.